विधानसभेतील दुष्काळावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी 10,000 कोटींच्या मदतीची मागणी केली आहे। तसंच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज आणि वीज बिल माफ करायचीही मागणी पवारांनी केली आहे। तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना 1,000 रुपये पेन्शन आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केली आहे। स्थगन प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी ही मागणी केली। तत्पूर्वी दुष्काळाची स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची विरोधकांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारली। कोरडवाहू आमचा जो शेतकरी आहे त्या कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी 25,000 रुपये मदत, मग त्याचं भले कुठलंही पीक त्याच्यामध्ये असू द्या, आणि ओलिताखाली जे क्षेत्र असतं त्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत, आणि फळबागांचं जे क्षेत्र असतं, आता आपल्या जालना वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या बागा आहेत, आमच्या परभणीच्या भागामध्ये आहेत, तर तिथं हेक्टरी 50,000 रुपये मदत, मागच्या वेळेस 35,000 रुपये मदत केली गेली होती 2 वर्षापूर्वी। अशा प्रकारची मागणी ही सरकारकडे आम्ही केलेली आहे आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे की हे ताबडतोब निर्णय घेतला गेला पाहिजे। का तर नाही निर्णय घेतला तर शेतकरी हे रोज आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। एकदा त्यांच्यामध्ये मेसेज गेला पाहिजे की आपण काढलेलं पीक कर्ज हे सरकारने माफ केलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।